नमस्कार. मी तुषार भद्रे. भूमिशिल्प डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं विशेषतः फलटण तालुक्यामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात आणि गणामध्ये जे मतदान करणार आहेत त्या सर्व मतदारांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या या मतदार चावडीवरती. आपल्याला माहिती आहे की आपण भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं एक मतदार चावडी हा उपक्रम सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण माहिती देतो आहे ते सर्वसामान्य मतदारांच्यापर्यंत व्यवस्थित पोचली पाहिजे की बाबा आपल्या गणामध्ये आपल्या गटामध्ये नेमकेपणानं कोण उभे राहिलेले आहे आणि त्याच्यामधला असणारे जे काही राजकीय ताणेबाणे काय आहेत तर याचंही थोडंसं आकलन व्हावं. तर अशा पद्धतीनं आपण हा उपक्रम सुरू केला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद प्रत्येक तालुक्यामधून आपल्याला मिळतो आहे. ह्याच्यामागं कुठलाही व्यावसायिकाचा दृष्टिकोन नाही निश्चितपणानं, तर मतदार जागृती हा त्याच्यामागचा उद्देश आमचा निश्चितपणानं आहे. तेव्हा फलटण तालुका म्हटलं की अलीकडं आपल्याला माहिती आहे की रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे आपल्या विधानसभेचे माजी सभापती आणि एक आपलं संपूर्ण जिल्ह्यामधलं एक राजकीय असं एक वजनदार असे एक नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर, तर यांच्यामध्ये एक मोठ्या सातत्यानं कलगीतुरा हा फलटणमध्ये चालू असतो. आणि आपण पाहिलं की बाबा आमदारकीच्या निवडणुकीच्या मध्ये रामराजेंचे जे उमेदवार होते तर त्यांच्याऐवजी घड्याळाचे उमेदवार असणारे त्या ठिकाणी सचिन कांबळे पाटील हे विजयी झालेले होते. आणि त्याच्यानंतर एकूणच जे काही आपण पाहतोय तर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष फलटण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आता ही जी काही एक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक होती त्याच्यामध्ये सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्येच एक ज्याला आपण जोरदार टक्कर आहे किंवा एक फाईट आहे असं आपल्याला म्हणता येईल. फलटण तालुक्याचा जर विचार आपण जर केला म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या निमित्तानं तर साधारणपणे 8 गट आहेत आणि अर्थातच 16 गण आहेत. म्हणजे प्रत्येक गटामध्ये 2 गण आता आपल्या सर्वांना माहिती आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षानं 8च्या 8 गटामध्ये आणि 16च्या 16 गणामध्ये आपले उमेदवार उभे केलेले आहेत. म्हणजे असं काही झालेलं नाही कुठल्या गटामध्ये नाही आहे किंवा गणामध्ये नाही आहे. आणि त्याच्याबरोबरीनं शिवसेना धनुष्यबाण म्हणजे आता रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या सोबत आहेत. पूर्वी ते NCPमध्ये होते, आपल्याला सगळ्याचा इतिहास माहिती आहे. तर ते शिवसेना धनुष्यबाण तर एकनाथ शिंदेंचा जो शिवसेना जी आहे त्यांनीसुद्धा प्रत्येक गटामध्ये आणि प्रत्येक गणामध्ये म्हणजे 8 आणि 16 आपले उमेदवार उभे केलेले आहेत. राष्ट्रवादी अजितदादा पवारांचं घड्याळ 2 गटामध्ये आणि 4 गणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर शिवसेना मशाल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्याच्यामध्ये 3 गट आणि 4 गणामध्ये त्यांचे उमेदवार पाहायला मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीसुद्धा 3 गटामध्ये आणि 4 गणामध्ये निवडणूक लढवती आहे. वंचित बहुजन आघाडी आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर तर यांचा तो पक्ष आहे, त्याचे ते प्रमुख आहेत. त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टी हत्ती हे चिन्ह त्यांचं जे आहे ते सुद्धा 4 गटामध्ये आपलं त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत. त्यानंतर काँग्रेस पक्षानं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा 1 गटामध्ये आणि 1 गणामध्ये त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत. आणि तर राष्ट्रीय समाज पक्षसुद्धा 4 गटामध्ये आणि 6 गणांमध्ये त्यांनी पण त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. आणि अपक्ष पाहिले तर 2 गटामध्ये आणि 3 गणामध्ये आपल्याला अपक्ष उमेदवार आहेत असं दिसतंय. आता फलटणचा जो काही पहिला गट आहे तो तरडगाव गट आहे. आणि ह्या तरडगाव गटामध्ये स्त्री मतदार 14,867 आहेत, तर पुरुष मतदार हे 15,383, तर 1 असं मिळून 30,251 एवढ्या मोठा मतदार असणाऱ्या असा तो एक मतदारसंघ आहे. ह्याच्यामध्ये सूर्यकांत कृष्ण खरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कमळ या चिन्हावरती उभे आहेत. तर गिरीश सुदाम बनकर हे शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती आपली तिथं निवडणूक लढवत आहेत. त्याच्या बरोबरीनं आपण पाहिलं तर तरडगाव गटामधला जो गण आहे तो गण आहे तो पाडेगाव गण आहे. आणि पाडेगाव गणामध्ये एकूण जे काही मतदार आहेत ते 7,415 स्त्री मतदार तर 7,832 पुरुष मतदार आहेत. आणि 15,247 एवढं मतदान या पाडेगाव गणामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये अमोल बनासो खराडे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. हे कमळ चिन्हावरती आपली निवडणूक लढवत आहेत. तर आकाश राजकुमार गायकवाड हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावरती उभे आहेत. तर राहुल दादासाहेब नरुटे हे शिवसेना
आपले धनुष्यबाण ह्या चिन्हावरती उभे आहेत, तर नितीन बाबूराव सूळ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून या या ठिकाणी उभे आहेत. तरडगाव गटामधला जो दुसरा गण आहे तो तरडगाव गण आहे आणि याच्यामध्ये 7,452 स्त्री मतदार, तर 7,551 पुरुष मतदार, इतर एक, असं मिळून 15,004 एवढे मतदार ह्या गणामध्ये आहेत, तरडगाव गणामध्ये आहेत. त्याच्यामध्ये योगिता दीपक गायकवाड ह्या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती उभ्या आहेत, तर स्मिता प्रशांत गायकवाड ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती उभ्या आहेत, तर सौ शीतल महादेव कुलाळ ह्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी उभ्या आहेत. म्हणजे या ठिकाणी तिरंगी लढत आहे आणि ती तिरंगी लढत ही पक्षांच्या पातळीवरती आहे. त्याच्यानंतर जो पुढचा जो गट आहे या फलटण तालुक्यामधला, या फलटण तालुक्यातल्या गटामधला फलटण तालुक्यातला जो पुढचा गट आहे तो साखरवाडी पिंपळवाडी असा गट आहे आणि या गटामध्ये 15,660 स्त्री मतदार, तर 16,422 हे पुरुष मतदार, इतर दोन, एकूण 32,084 एवढे मतदार या साखरवाडी पिंपळवाडी गटामध्ये आहेत. याच्यामध्ये आरती दिनेश कांबळे ह्या बहुजन समाज पार्टी हत्ती ह्या चिन्हावरती त्या निवडणूक लढवत आहेत. कांबळे संचिता सागर हे भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत, तर रुपाली लक्ष्मण सरगर या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत, तर प्रतीक्षा रोहन मोहिते ह्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. याच्यामधला जो पिंपळवाडी साखरवाडी हा गण आहे त्याच्यामध्ये 8,195 स्त्री मतदार आहेत, तर 8,469 हे पुरुष मतदार आहेत, 16,664 एवढे मतदार या साखरवाडी पिंपळवाडी गणामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये शिवांजली विक्रमसिंह भोसले ह्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत, तर माडकर कमलताई शंकर ह्या शिवसेना म्हणजे आपल्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्याच्यामधला जो पुढचा जो गण आहे तो सस्तेवाडी हा गण आहे आणि या सस्तेवाडी गणामध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये स्त्रिया 7,465, तर पुरुष मतदार 7,953, इतर दोन, असं मिळून 15,420 एवढे एकूण मतदान या सस्तेवाडी गणामध्ये आहे. त्याच्यामध्ये विजय आप्पासाहेब भिसे हे कमळ चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, तांबे गणेश मल्हारी हे शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत. त्यानंतर ऋतुजा सागर कुंभार हे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषद गट हा पुढचा जो आहे तो 6 क्रमांकाचा गट आहे फलटण तालुक्यामधला, तो विंडी गट आहे. त्याच्यामध्ये 14,703 स्त्री मतदार, तर 15,585 पुरुष मतदार, इतर दोन, एकूण मिळून 30,290 एवढे मतदार या बिडणी या गटामध्ये आहेत. ज्योती गौतम मोरे या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत, तर सुभाष अविनाश मोरे हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं उभे आहेत, तर प्रतीक्षा विवेक मोरे ह्या वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. या गटामधला जो गण आहे तो आहे सांगवी. त्याच्यामध्ये 7,515 स्त्री मतदार आहेत, 7,800 पुरुष मतदार आहेत, इतर एक, एकूण 15,316 एवढं मतदान या सांगवी गणामध्ये आहे. सौभाग्यवती पुष्पा रामचंद्र चोपडे या शिवसेना धनुष्यबाण ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत, तर सौभाग्यवती सारिका संजय सोडमिसे ह्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे घड्याळ ह्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्याच्यानंतर विडणी गण जो आहे त्या विडणी गणामध्ये 7,188 एवढ्या स्त्री मतदार आहेत, तर 7,785 पुरुष मतदार आहेत आणि इतर एक, 14,974 एकूण मतदार आहेत. आणि याच्यामध्ये सचिन गजानन अभंग हे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती उभे आहेत, तर डॉक्टर किरण उत्तमराव शेंडे हे शिवसेना हे धनुष्यबाण ह्या चिन्हावरती उभे आहेत. इथंसुद्धा हा दुरंगी सामना आहे, एकास एक असा सामना आहे. त्याच्यानंतर जो पुढचा जो गट आहे फलटण तालुक्यातला तो गुणवरे गट आहे आणि या गटामध्ये 15,565 एवढे स्त्री मतदार आहेत, तर 16,538 पुरुष मतदार आहेत, दोन इतर धरले तर 32,105 एवढ्या मतदारांचा गुणवरे गट आहे. आणि या गुणवरे गटामध्ये 32,105 एकूण मतदार आहेत. ऋतुजा अभिजित जगताप
या एन सी पीच्या वतीनं म्हणजे घड्याळ चिन्हावरून आपली निवडणूक लढवत आहेत. तर हेमलता अनिल जगताप या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर सौभाग्यवती प्रियंका मंगेश मोरे ह्या बहुजन समाज पार्टी BSP म्हणजे हत्ती या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. ह्याच्यामधला गुणवरे गटामधला जो गण आहे, गुणवरे गण आहे, तो आहे त्याच्यामध्ये 7,591 स्त्री मतदार आहेत, 8,037 हे पुरुष मतदार आहेत. इतर दोन एकूण 15,630 असे ह्या गणामधले मतदार आहेत. वनिता धनाजी आढाव ह्या NCPच्या उमेदवार आहेत, घड्याळ चिन्हावरून निवडणूक लढवत आहेत. वैशाली अतुल कांबळे ह्या शिवसेना म्हणजे धनुष्यबाण ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर ज्योती अनिकेत बागाव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला गुणवरे गणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर त्याच्यामधला जो पुढचा जो गण आहे तो आसू आहे आणि या आसूमध्ये 7,974 हे स्त्री मतदार आहेत. तर 8,501 पुरुष मतदार आहेत. एकूण 16,475 हे आसू गणामध्ये एकूण मतदार आहेत. इथं मात्र दुरंगी सामना आहे. भीमराव दामोदर पवार शिवसेना घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर संजय रघुनाथ पवार हे NCP घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर या ठिकाणी सुद्धा हा सरळ सामना आहे, म्हणजे एकास एक असा दुरंगी सामना आहे. त्याच्यानंतर जो पुढचा गट आहे तो बरड गट आहे फलटण तालुक्यामधला. आणि या बरड गटामध्ये स्त्री मतदार 15,954 तर पुरुष मतदार 17,059 इतर एक मिळून 33,014 एकूण मतदार हे बरड गटामध्ये आहेत. याच्यामध्ये मात्र आपल्याला 6 रंगी असा सामना दिसतोय. कांबळे वैशाली संदीप ह्या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत. भाऊसाहेब पोपट मोरे हे भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्हावरती उभे आहेत. प्रेम जयश्री सुरेश मोरे हे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हत्ती चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर गंगाराम अरुण रणदिवे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे हाताचा पंजा या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. रामदास विठ्ठल केंगार राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं तर अनिल विठ्ठल रणदिवे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बरड या गटामध्ये असा हा 6 रंगी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामधला बरड गटामधला जो बरड गण आहे त्याच्यामध्ये 8,224 स्त्री मतदार तर 8,743 पुरुष मतदार आहेत. आणि एकूण जे मतदार आहेत ते 16,967 मतदार आहेत. याच्यामध्ये मात्र आपल्याला तिरंगी सामना पाहायला मिळतोय. आटोळे स्वाती हनुमंत शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. अनिता संतोष गावडे भारतीय जनता पार्टी BJPच्या वतीनं कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर साक्षी काशीनाथ शेवते हे राष्ट्रीय समाज पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्याच्यामधला जो गण आहे तो आहे दुधे बावी. याच्यामध्ये स्त्री मतदार 7,730 तर पुरुष मतदार 8,316 इतर एक एकूण 16,047 एवढे मतदार या दुधेबावी या गणामध्ये आहेत. या ठिकाणी मात्र आपल्याला तिरंगी सामना पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये मनीषा लक्ष्मण सोनवलकर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत. सौ विजया हनुमंत सोनवलकर या शिवसेना धनुष्यबाण या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. तर मयुरी भाऊसाहेब सोनवलकर या राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे या ठिकाणी तिन्ही उमेदवार हे सोनवलकर आहेत. मनीषा लक्ष्मण सोनवलकर, सौ विजया हनुमंत सोनवलकर, मयुरी भाऊसाहेब सोनवलकर त्या अनुक्रमे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष अशी तिरंगी लढत आपल्याला या दुधेबावी या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतरचा जो गट आहे तो आहे कोळकी गट आहे. कोळकी गट याच्यामध्ये 16,264 स्त्री मतदार आहेत तर पुरुष मतदार 16,894 आहेत. एकूण मतदार 33,158 आहेत. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला षष्ठरंगी 6 जणांमध्ये हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये अभिजित विजय कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मशाल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम हे शिवसेना शिंदेगड धनुष्यबाण या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत.
म्हणजे चिमणराव कदम हे फलटणचे माजी आमदार राहिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की चिमणराव कदम म्हणलं की संपूर्णपणे त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये 70-80च्या दशकामध्ये एक मुलूक मैदान तोफ म्हणून ते संपूर्णपणे विधिमंडळामध्ये त्यांचं एक मोठं नाव होतं आणि फलटण तालुक्यामध्ये त्यांचा एक मोठा प्रभाव त्या काळामध्ये होता. तर त्याच्यामुळं सह्याद्री हे त्यांचे चिरंजीव आहेत. तर शिवसेना धनुष्यबाण ह्या चिन्हावरून ते या कोळकी गटामधनं उभे आहेत. त्यानंतर प्रदीप उर्फ प्रेम सुरेश मोरे बहुजन समाज पार्टी याच्या वतीनं उभे आहेत. तर जयकुमार अरविंद शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उभे आहेत. काशीनाथ साधू शेवते हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं उभे आहेत. तर राजेंद्र आप्पा चोरमले हे अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या ठिकाणी षष्टरंगी असा 6 जणांमध्ये हा सामना आहे. आणि मग सह्याद्री चिमणराव कदम यांच्या पण एकूणच म्हणजे कदम घराण्याचा सुद्धा असा एक प्रतिष्ठेचा प्रश्न तर ह्या कोळकी गटामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्याकडेही सर्वांचं लक्ष निश्चितपणानं असेल. त्याच्यानंतर ह्या कोळकीमधला जो गण आहे कोळकी तर त्याच्यामध्ये 7,836 स्त्री तर 8,102 पुरुष मतदार आहेत. 15,938 एकूण मतदान आहे. आणि या कोळकी गणामध्ये अशोक गेनबा नाळे हे शिवसेना या पक्षाच्या वतीनं आपलं नशीब आजमावत आहेत. विकास अशोक नाळे हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उभे आहेत. सोनवलकर सुनील गंगाराम राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहेत. तर ज्ञानदेव सावता शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तेव्हा या कोळकी गणामध्ये चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यानंतरचा ह्याच कोळकी गटामधला जो पुढचा जो गण आहे तो आहे जाधववाडी. जाधववाडी असा हा गण आहे. त्याच्यामध्ये 8,428 स्त्री मतदार आहेत. तर 8,792 पुरुष मतदार आहेत. 17,220 एकूण मतदान त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. अशोक दशरथ सस्ते हे शिवसेना धनुष्यबाण, युवराज नरसिंह सस्ते भारतीय जनता पार्टी कमळ आणि निर्भय चंद्रकांत काकडे अपक्ष असे तिरंगी लढत आपल्याला जाधववाडी गणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर फलटण तालुक्यामधला पुढचा जो गट आहे तो वाठार कंसात निंबाळकर म्हणजे वाठार निंबाळकर असा त्या गटाचं नाव आहे. त्याच्यामध्ये 15,697 स्त्री मतदार आहेत. 16,357 पुरुष मतदार आहेत. तर एक इतर असं धरून 32,055 एवढे मतदार या वाठार निंबाळकर ह्या गटामध्ये आहेत. त्याच्यामध्ये ननावरे दुर्योधन सोमनाथ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मशाल चिन्हावरती उभे आहेत. तर निलेश बाबूराव लोखंडे हे शिवसेना शिंदे गट म्हणजे धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. विष्णू किसन लोखंडे हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. खंडेराव पांडुरंग सरक राष्ट्रीय समाज पक्ष तर निवृत्ती अशोक खताळ अपक्ष असा इथं पंचरंगी सामना आपल्याला पाहायला मिळतोय या गटामध्ये वाठार निंबाळकर गटामध्ये. त्याच्यामधला वाठार निंबाळकर गण जो आहे त्याच्यामध्ये 8,838 स्त्री तर 9,120 पुरुष मतदार आहेत. 17,958 एकूण मतदान आहे. याच्यामध्ये स्वाती विकास तरटे या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर अश्विनी किरण यादव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर शुभांगी तुकाराम शिंदे भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर करे संजना संतोष हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं तिथं निवडणूक लढवत आहेत. याच्यामध्ये जो पुढचा जो गण आहे तो सुरवडी गण आहे. सुरवडी त्याच्यामध्ये 6,859 स्त्री मतदार आहेत. पुरुष 7,237 मतदार आहेत. तर इतर एक मिळून 14,097 एवढं या सुरवडी गणामध्ये मतदान आहे. इथं पंचरंगी सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्यामध्ये महेंद्र विठ्ठल घाडगे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हावरती उभे आहेत. किरण लक्ष्मणराव साळुंखे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्या वतीनं उभे आहेत. धनंजय प्रल्हादराव साळुंखे भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती आहेत. तर त्याबरोबर लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे राष्ट्रीय समाज पक्ष तर रणजित सीताराम मोहिते वंचित बहुजन आघाडी असे इथे एक पंचरंगी सामना आपल्याला सुरवडीमध्ये पाहायला मिळतो आहे. त्याच्यानंतर फलटण तालुक्यामधला पुढचा जो गट आहे तो हिंगणगाव गट आहे. हिंगणगाव त्याच्यामध्ये 14,762 पुरुष स्त्री
तर 15,508 पुरुष मतदार आहेत. एकूण मतदार 30,270 आहेत. याच्यामध्ये सारिका धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट हे शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेनेच्या वतीनं उभे आहेत. शीतल सचिन झणझणे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल चिन्हावरती उभे आहेत. त्यानंतर किरण निलेश नलवडे भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती, तर सुप्रिया लक्ष्मण सूळ या राष्ट्रीय समाज पक्षच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. याच्यामधला जो गण आहे तो आहे सासवड. याच्यामध्ये मात्र एकास एक सामना आहे. म्हणजे दोनच उमेदवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये या सासवड गणामध्ये 7,520 स्त्री तर 7,725 पुरुष मतदार, एकूण 15,245 एवढं मतदान या सासवड गणामध्ये आहे. संतोष हनुमंत खताळ हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत. तर संतोष अंकुश कारंडे हे शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना यांच्या वतीनं उभे आहेत. आणि इथं सरळ सामना आहे, म्हणजे कमळ विरुद्ध धनुष्यबाण असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर जो दुसरा गण जो आहे तो हिंगणगाव गण आहे. त्या हिंगणगाव गणामध्ये स्त्री मतदार 7,242 आहेत, तर पुरुष मतदार 7,783 आहेत. एकूण 15,025 एवढं मतदान या हिंगणगाव गणामध्ये आहे. आणि इथं सीमा शरद भोयटे इनामदार या शिवसेनेच्या म्हणजे धनुष्यबाण चिन्ह घेऊन उभ्या आहेत. तर सौभाग्यवती सीमा सुरेश भोयटे या भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह घेऊन उभे आहेत. म्हणजे इथं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सामना आहे. आणि सीमा शरद भोयटे इनामदार आणि सौ सीमा सुरेश भोयटे असं भोयटे आडनाव असणारे दोन उमेदवार या ठिकाणी सरळ सामना आपल्याला पाहायला मिळतोय हिंगणगाव गणामध्ये. तर एकूण फलटणचा जो आपण आढावा घेतलेला आहे, तर एकूण जर आपण असा विचार केला, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन की भारतीय जनता पक्षानं 8 गटामध्ये आणि 16 गणांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत. त्यानंतर घड्याळ चिन्हावरनं म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार त्यांनी 2 गटामध्ये तर 4 गणामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत. शिवसेना धनुष्यबाण 8 गट आणि 16 गणामध्ये आहे. वंचित बहुजन आघाडी 3 गट आणि 2 गणामध्ये आहे. बहुजन समाज पार्टी ही 4 गटामध्ये आपलं नशीब आजमावते आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे हात चिन्ह घेऊन 1 गट आणि 1 गणामध्ये. राष्ट्रीय समाज पक्ष 4 गटामध्ये आणि 6 गणामध्ये. तर अपक्ष 2 गटामध्ये आणि 3 गणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं फलटणकडं सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर तर यांच्यामधला हा सामना हा कायमच हा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेला आहे. आणि त्याच्याबरोबरीनं सह्याद्री चिमणराव कदम हे पण या ठिकाणी या म्हणजे फलटण जिल्हा परिषद गटामधनं उभे आहेत. तर त्यामुळे त्यांचंही काय नेमकं होतं आहे तर त्याकडं सुद्धा संपूर्ण आपल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं निश्चितपणानं लक्ष असेल. तूर्तास मी इथं थांबतो. धन्यवाद.